तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की वायसिमचे जे काही हॉल तिकीट आहे ते डाउनलोड होत नाही आहे, युअर हॉल तिकीट इज नॉट जनरेट असा प्रकारचा जे काही प्रॉब्लेम येत आहे. तर प्लीज आफ्टर सम टाईम असं तुम्हाला एरर दिसत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला YCMOU टाईप करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं. तर पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्टलीसुद्धा इथं पोर्टलवरती येऊ शकता. तर इथं तुम्हाला YCMOU हॉल तिकीट टाकायचं आहे. तर इथं YCMOU आपण हॉल तिकीट टाईप केल्यानंतर सर्चवरती क्लिक केल्यानंतर पहिलीच लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली इथे येऊ शकता किंवा YCMOU टाकल्यानंतरसुद्धा इथं येऊ शकता. तर इथं आल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांची जी काही अडचण जात आहे तर त्यांची जे काही हॉल तिकीट आहे युअर नॉट जनरेट असं प्रकारचं एरर येत आहे. तर तुम्हाला तुमचा जो काही PRN नंबर आहे तर मी यावरती सविस्तर व्हिडिओज मी आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे की तुमचं हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे. तर इथं आल्यानंतर किंवा तुम्हाला इथं हॉल तिकीटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती याल. तर इथं तुम्ही तुमचा जो काही PRN नंबर आहे ते व्यवस्थितरित्या चेक करून टाका. तर ते काय अडचण येत आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर इथं कॅप्चा जे येईल ते कॅप्चा जसेच्या तसा तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर इथं कॅप्चा आपण ज्या इंटर करून घेऊया. तर इथं मी माझा जो काही कॅप्चा आहे ते इथं इंटर करून घेणार आहे किंवा तुम्ही इथून कॅप्चासुद्धा रिफ्रेश करू शकता. तर आता जो काही तुमचा PRN नंबर आहे ते PRN नंबर मी माझा इथं पेस्ट करणार आहे. तर तुम्ही तुमचा जो काही PRN नंबर आहे ते टाकून घ्या. त्यानंतर इथं सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुमचं जे काही हॉल तिकीटचं आहे ते इथं येऊन जाईल. तर इथं डाउनलोडचं एक ऑप्शन दिसेल. तर इथं तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं प्रकारचं एरर तुम्हाला येत असेल, युअर हॉल तिकीट इज नॉट जनरेट. त्यानंतर प्लीज ट्राय अगर सम टाईम. तर अशा प्रकारचं जे काही एरर आहे ते सर्वांना विद्यार्थ्यांना येत आहे. तर घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे. तर तुम्ही जे आहे तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते लवकरच डाउनलोड होईल. त्यानंतर तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते जनरेट झालेलं नाही व बरेच विद्यार्थ्यांचे आधी हॉल तिकीट निघलेले आहेत. तर तुम्ही एक्झामच्या एक दिवसाआधीच तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते इथं येणार आहे. तर घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता. काही अडचण जात असेल व तुमचं अधिकही काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल.